पण फक्त आंदोलनाची घोषणा केली म्हणजे सरकार आंदोलकांसमोर बदलं का? आणि एका साध्या झुरळानं देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसं झुकवलं? या आंदोलनाला सरकारनं मोडीत काढलं का? सोशल मीडियावरती पक्षाची स्थापना झाली म्हणजे सगळं झालं का? ग्राउंडवरच्या प्रेझेन्सचं काय? मोर्चा संसदेच्या दिशेने निघाला, पण मग पुढे काय झालं? पण कुठलाही राजकीय बेस नसलेल्या या पक्षाला हे आंदोलन पेललं कसं? आंदोलन हे नेमकं भडकलं कसं? हे समजून घेऊयात या व्हिडिओतनं. थोडं स्टुडिओमधनं, थोडं ग्राउंडवरनं. झुरळ एका शब्दामुळे अख्ख्या देशाची सत्ता पणाला लागेल, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होईल असं जर 4 दिवसापूर्वी आपल्याला कोणी सांगितलं असतं तर आपण त्याला वेड्यात काढलं असतं. पण हे झालंय, हे आपल्या देशात झालंय, लोकशाही देशामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरापर्यंत हे आंदोलन नेमकं कसं गेलं? हे आंदोलन जवळपास विझवलं कसं गेलं? पण एका ठिणगीमुळे या आंदोलनाचा भडका कसा उडाला आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा कसा झाला, हे सगळं आपण पुढच्या 20 मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. कॉकरोच जनता पार्टी नेमकी आहे काय, तिची स्थापना कशी झाली, त्यांच्या मागण्या काय होत्या आणि एका साध्या झुरळानं देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसं झुकवलं, हे समजून घेऊयात या व्हिडिओतनं. थोडं स्टुडिओमधनं, थोडं ग्राउंडवरनं. माझ्या मागे तुम्ही ज्यांना पाहताय ती झुरळं आहेत. हे आम्ही नाही तर भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विधान केलेलं होतं. 15 मे रोजी एका सुनावणी दरम्यान सूर्यकांत यांनी सोशल मीडियावरती रील्स बनवणारे असं विधान केलं. ते म्हणाले होते की समाजामध्ये असे काही परजीवी आहेत जे व्यवस्थेवरती हल्ला करतात. काही बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात. नोकरी न मिळाल्यानं ते सोशल मीडियावरती येतात, RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवरती हल्ला करतात. त्यांच्या या फक्त एका विधानानं देशातला प्रत्येक बेरोजगार हा स्वतःला झुरळ समजू लागला. सरन्यायाधीशांनी तरुणांना झुरळाची उपमा दिली आणि अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठात शिकणाऱ्या मराठवाड्यातल्या एका तरुणानं यावर आक्षेप घेतला. त्या तरुणाचं नाव अभिजित दिपके. अभिजित दिपकेनं एक्सवर पोस्ट करत कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आणि भारतातल्या तरुणांना तुम्ही या पक्षात सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा केलं. खरं तर या सगळ्या दरम्यान झुरळाचं चित्र असलेलं एक AI जनरेटेड क्रिएटिव्ह होतं, ते प्रचंड व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर बघता बघता कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटचे फॉलोअर्स कोट्यावधीमध्ये वाढले. बरं, ते इतके वाढले की भाजपच्या फॉलोअर्स पेक्षा त्यांचा आकडा प्रचंड होता. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीची सगळीकडे हवा व्हायला लागली. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियावरती पक्षाची स्थापना झाली म्हणजे सगळं झालं का? ग्राउंडवरच्या प्रेझेन्सचं काय? सुरुवातीच्या काळामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं अस्तित्व हे आभासी होतं. पक्षाची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच अभिजित दिपके 6 जूनला भारतामध्ये परत आला आणि सोशल मीडियावर असलेली ही कॉकरोच जनता पार्टी ग्राउंडवरती आली. कोणत्याही पक्षाची स्थापना होते तेव्हा त्या पक्षाची काही ध्येय धोरणं असतात, किमान त्या पक्षाचा काही उद्देश तरी असतो. कॉकरोच जनता पार्टीला तो उद्देश मिळाला नीट परीक्षेतल्या पेपर फुटीमुळे. देशातल्या लाखो तरुणांचं भवितव्य ठरवणारी ही महत्त्वाची परीक्षा, देशातली सगळ्यात टफ मानली जाणारी परीक्षा. 22 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी रात्रीचा दिवस केला. कुटुंबांनी आपली आयुष्यभराची मिळकत यासाठी पणाला लावली. परीक्षा झाल्या आणि पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या. फक्त पेपर फुटला नव्हता तर लाखो तरुणांचं नशीब फुटलं होतं. 1 वर्षभर केलेली त्यांची मेहनत आता वाया जाणार होती. आता हा जो धक्का होता तो ज्या तरुणांना पचवता आला त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. पण सगळी पोरं सारखी नसतात ना हो. त्यातल्या 21 पोरांनी टोकाचं पाऊल उचललं. कुणी विष पिऊन, कुणी गळफास घेऊन स्वतःला संपवलं. आता नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला होता. कुटुंबियांचा आक्रोश वाढत होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्येच मग एंट्री झाली ती कॉकरोच जनता पार्टीची. नीट पेपर फुटी प्रकरणात कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलनाची घोषणा केली. पण कुठलाही राजकीय बेस नसलेल्या या पक्षाला हे आंदोलन पेललं कसं? नीट पेपर फुटीनंतर देशभरामध्ये धाडसत्र आणि अटक सत्र सुरू झालं. बड्या बड्या कोचिंग क्लासचे चालक जाळ्यात आले आणि पेपर फुटीचं रॅकेट उद्ध्वस्त केल्याचा दावा हा सरकारकडनं केला. पण हे करत असताना या परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवरती होती आणि मंत्र्यांना होती त्यांना अभय दिलं गेलं. कॉकरोच जनता पार्टीनं नेमका हाच मुद्दा हेरला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत
दिल्लीतल्या जंतर मंतरवरती आंदोलनाची घोषणा केली. पण फक्त आंदोलनाची घोषणा केली म्हणजे सरकार आंदोलकांसमोर बदलं का? 20 जूनला कॉक्रोच जनता पार्टीनं जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात केली. पण सुरुवातीला या आंदोलनाची दखल कोणीच घेतली नाही, ना सरकारनं ना मीडियानं. पण कॉक्रोच जनता पार्टीनं आपल्या मागण्यांची यादी तयार केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारनं जबाबदारी घ्यावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई शासनानं करावी, परीक्षेची फेररचना करावी आणि सगळ्यात महत्वाची मागणी होती ती म्हणजे या पेपर फुटी प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई द्यावी. आता या सगळ्या मागण्या त्यांनी तयार केलेल्या होत्या. जवळपास 20 ते 22 दिवस झालेत, पण या आंदोलनाची दखल सरकारकडनं घेतलीच जात नव्हती किंवा सरकार त्यांना महत्वच देत नव्हतं. पण मग असं काय झालं की या आंदोलनाचा भडका उडाला? जंतर मंतरवरती आंदोलन सुरू झालं होतं, पण त्या आंदोलनाला अभिजित दिपके याच्या पलीकडे चेहराच नव्हता. आणि अशातच 28 जूनला या आंदोलनामध्ये एंट्री झाली ती ख्यातनाम समाजसेवक आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांची. सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि हळूहळू या सगळ्या आंदोलनाची चर्चा देशभर पसरू लागली. पण म्हणावी तशी चर्चा झाली नाही. सरकारने आधीच या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं, तर विरोधकांनी सुद्धा या आंदोलनाकडे पाठ फिरवली. आणि काही मोजके सेलिब्रिटी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वांगचुक यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त करत राहिले. पण फक्त चिंता व्यक्त करणं हे पुरेसं होतं का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा एक दिवस पुढे सरकत होता. त्यांची तब्येत प्रचंड खालावत चालली होती. पण सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही. सरकारच्या या असंवेदनशीलपणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली. सोनम वांगचुक यांना आता उभं सुद्धा राहता येत नव्हतं. पण सरकारचा ना कुठला प्रतिनिधी त्यांना भेटायला आला, ना सरकारनं कुठला मेसेज देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये दिवस उजाडला तो 18 जुलैचा. सोनम वांगचुक यांचं वजन तब्बल 9 किलोनी कमी झालं होतं. त्यांची तब्येत खूपच खालावलेली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं एक मोठा निर्णय परस्पर घेतला, आंदोलकांशी कुठलीही चर्चा न करता. काय होता हा निर्णय? सोनम वांगचुक यांच्या खालावणाऱ्या तब्येतीची दखल अखेर सरकारनं घेतली. पण ती दखल घेत असतानाही कोणतीही चर्चा केली नाही. उलट 18 तारखेच्या पहाटे एखादं सिक्रेट मिशन पार पाडावं असं मिशन सरकारनं सुरू केलं. अभिजित दिपके मंचापासून दूर गेलेला असतानाच दिल्ली पोलिसांच्या एका पथकानं सोनम वांगचुक यांना मंचावरनं उचललं. मंचावर नक्की काय सुरू आहे याचा थांग पत्ताही लागू नये याच्यासाठी मंचाला पांढऱ्या चादरीनं झाकून ठेवण्यात आलं. आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये सोनम वांगचुक यांची रवानगी ही सफदरजंग रुग्णालयामध्ये करण्यात आली. पण फक्त वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल करून या आंदोलनाला सरकारनं मोडीत काढलं का? अजिबात नाही. उलट सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतरच्या स्टेजवरनं जाण्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती आणखीनच वाढली. देशभरातले तरुण या कारवाई विरोधात व्यक्त होऊ लागले. त्यानंतर अभिजित दिपके यांनी हे आंदोलन आता आणखी मोठं होणार आहे याची जंतर मंतरवरनं घोषणा केली. तिकडं सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटलमधनंच आपलं उपोषण कायम ठेवलं. बरं, इतकंच नाही तर विद्यार्थ्यांच्या मागण्या जोपर्यंत सरकार मान्य करत नाही तोपर्यंत उपचारांना सुद्धा आपण सहकार्य करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग एक डेडलॉक तयार झाला. ना विद्यार्थी मागे हटत होते, ना सरकार बदलं होतं. पण मग या सगळ्या प्रकरणामध्ये आंदोलन हे नेमकं भडकलं कसं? सरकार बधत नाही हे कळल्यावर अभिजित दिपके यांनी आपलं मोठं हत्यार बाहेर काढलं आणि ते हत्यार होतं संसदेवरच्या मोर्चाचं. जंतर मंतरवरचं हे आंदोलन सुरू होताच अभिजित दिपके याने मागण्या मान्य करा अन्यथा संसदेवरती मोर्चा काढू असा थेटपणे इशारा सरकारला दिलेला होता. सोनम वांगचुक यांना सरकारनं उचलताच अभिजित दिपके याने देशभरातल्या तरुणांना पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 20 जुलैला संसदेवरती मोर्चा काढण्यासाठी एकत्र जमण्याचं आवाहन केलेलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण हे जंतर मंतरवरती पोहोचले. मोर्चा संसदेच्या दिशेने निघाला. पण मग पुढे काय झालं? जंतर मंतर ते संसद भवन हे अंतर जेमतेम 1.5 ते 2 किलोमीटरचं आहे. खरं तर हा मोर्चा अगदी काही 100 मीटर पर्यंत चालत निघाला होता. त्याच दरम्यान पोलिसांनी या रस्त्यांवरती मोठमोठे बॅरिकेड्स लावून आंदोलकांना अडवायचा प्रयत्न केला. बरं, इतकंच नाही, पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा आंदोलकांना अडवण्यासाठी तैनात केले होते.
खरं तर सुरुवातीला हा मोर्चा काही काळ थांबला होता, पण कालांतरानं मोर्चातल्या आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडून जायचा प्रयत्न केला आणि मग पोलिसांनी आंदोलकांवरती बळाचा वापर सुरू केला. जोरदार धुमश्चक्री झाली. पोलिसांनी आंदोलकांना एक एक पकडून झोडपायला लाठ्याकाठ्यांनी सुरुवात केली आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हाताबाहेर जाऊ लागलं. पण मग हे आंदोलन इतक्यातच आटोपलं का? वाटलं होतं की पोलिसांच्या बळासमोर हे आंदोलन गुंडाळलंच आहे, पण झालं उलटच. आंदोलकांचा रस्ता जरी अडवला असला तरी सुद्धा काही आंदोलक हे गनिमी काव्याचा वापर करत संसद भवनाच्या पर्यंत पोहोचले. पण तिकडे सुद्धा पोलिसांनी आधीच सुरक्षाकडे तयार केलेलं होतं आणि त्यामुळे आंदोलकांना संसदेमध्ये घुसता आलं नाही. पण या जवळपास 2 ते 3 तासांच्या धुमश्चक्रीमध्ये अनेक आंदोलक हे जखमी झाले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यामुळे अख्ख्या जंतर मंतर ते संसद भवन यापर्यंत अफरातफरी निर्माण झाली. जवळपास 3 तासांच्या धुमश्चक्रीनंतर हे वातावरण शांत झालं. 100 आंदोलन जखमी झाले. कोणाची डोकी फुटली, कोणाला फ्रॅक्चर झालं, तर पोलीसही यामध्ये जखमी झाले. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि संसदेवरच्या मोर्चाचा हा सगळा दिवस असा संपला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जुलैला या प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटतील असं वाटलं होतं. पण विरोधकांनी या प्रकरणावरती चर्चेची मागणी केली आणि सरकारनं ती फेटाळली. त्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण संसदेचं सभागृह तहकूब करण्यात आलं. तिकडं सोनम वांगचूक यांनी सरकारला या सगळ्या संदर्भात एक पत्र लिहिलं. खरं तर रुग्णालयातनं त्यांनी पत्र लिहित आंदोलक आणि सरकारमध्ये कुठेतरी कम्युनिकेशन करण्यासाठी एक प्रयत्न केलाय असं म्हटलं गेलं. पण या सगळ्यात एक तफावत होती, कारण सोनम वांगचूक यांनी जे पत्र सरकारला लिहिलेलं त्यात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीच नव्हती. त्यामुळे आंदोलकांमध्ये त्यांच्या मागण्यांबाबत संभ्रम आहे का अशी टीका त्यांच्यावर व्हायला लागली. खरं तर हा डेडलॉक जो झाला होता तो तोडण्यासाठी हा एक प्रयत्न होता. पण दुसरीकडे काँग्रेसचं मात्र वेगळंच प्लॅनिंग चालू होतं. 21 जुलै काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान निवास कार्यालयापासून अगदी जवळच असलेल्या खरगे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. शुभेच्छांचे सगळे सोपस्कार झाले आणि वाटलं की राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे सगळे नेते हे परत जाते. पण इथे झालं उलटच. काँग्रेसच्या नेत्यांनी अचानक पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. काँग्रेस नेत्यांच्या या चालीमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची पार भंबेरी उडाली आणि अखेर पोलिसांनी मोदींच्या निवासस्थानाच्या काही मीटर आधी काँग्रेस नेत्यांना अडवलं. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी मोदींच्या घराबाहेरच्या रस्त्यावरतीच ठिय्या मांडला. जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली. सुमारे 2 ते 3 तास त्यांचं हे धरणे आंदोलन चाललं. खरं तर राहुल गांधी यांच्या आंदोलनस्थळी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे सुद्धा आले होते. त्यांनी राहुल गांधींशी चर्चा केली, पण राहुल गांधींनी त्यांच्याकडे मागण्या करत असताना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदींचा सुद्धा राजीनामा मागितला. अर्थात जितेंद्र सिंग रिकाम्या हाताने तिथनं परत निघून गेले. आंदोलक आता काही करूनही मागे हटायला तयार नाहीयेत म्हटल्यावर पोलिसांनी शेवटी बळाचा वापर करायला सुरुवात केली. राहुल गांधींना अगदी फरफटत ताब्यात घेण्यात आलं. प्रियंका गांधींना सुद्धा आंदोलन स्थळावरनं बसमध्ये बसवून लांब नेण्यात आलं. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जंतर मंतरवरच्या दीपकेंच्या आंदोलनावरचा फोकस राहुल गांधी यांच्याकडे शिफ्ट झाला. ज्या आंदोलनापासून राहुल गांधी हे कायमच दूर राहिले, त्या राहुल गांधी यांनी नीट पेपर फुटीवरून असं आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावरती हे आंदोलन हायजॅक केल्याचा आरोप झाला. राहुल गांधी यांनी राजीनामा झाल्याशिवाय चर्चा नाही असा पवित्रा घेतला आणि त्यामुळे सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा संसदेमधचं कामकाज होऊ शकलं नाही. एकीकडे राहुल गांधी यांनी ह्या आंदोलनामध्ये उतरण्याची भूमिका घेतली आणि दुसरीकडे सरकारनं कॉक्रोच जनता पार्टीसोबत चर्चेला सुरुवात केली. ज्या दिवशी जंतर मंतरवरती लाठी हल्ला झाला त्याच दिवशी संध्याकाळी CJPचे सदस्य हे JP नड्डा यांच्या भेट घेण्यासाठी पोहोचले. जवळपास 2 तास आंदोलकांना बसवून ठेवलं गेलं आणि त्याच्यानंतर थातूरमातूर उत्तरं देऊन परत पाठवलं गेलं असा आरोप CJP कडनं करण्यात आला. सरकारकडनं या आंदोलनावरती कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यानं अभिजित दिपकेंनी आपला पवित्रा बदलला. आता या सगळ्या संदर्भात सरकारसोबत जी काही चर्चा होईल ती एकदा आंदोलन स्थळावर होईल, त्रयस्थ ठिकाणी होईल, पण मंत्र्यांच्या वगैरे घरी आम्ही जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. एकीकडे सरकारकडनं चर्चेसाठी डेडलॉक आलेला होता, दुसरीकडे जंतर मंतरवरती आंदोलकांची गर्दी प्रचंड वाढायला लागली होती.
त्यामुळे सरकारवरती हा डेडलॉक उठवण्याचं प्रेशर आता वाढत चाललं होतं. बरं, जंतर मंतरवरच्या आंदोलकांची गर्दी कमी म्हणून की काय, देशभरातल्या अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आता जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रति आंदोलनं व्हायला सुरुवात झाली होती. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी आंदोलनाची हाक दिली. दादरसारख्या भागामध्ये आंदोलकांनी पोलिसांच्या पार नाकी न आणले. पुण्यामध्ये सुद्धा आंदोलकांनी भर पावसामध्ये रस्त्यावर उतरत आंदोलनाला पाठिंबा दिला. देशातल्या प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये CJPच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत होता. इतकंच काय तर बर्लिन आणि मेलबर्न यासारख्या शहरामध्ये सुद्धा अनिवासी भारतीयांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं, ज्याचं आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा मोठं कव्हरेज केलं. जगभरातले भारतीय हे सरकारच्या विरोधामध्ये जात आहेत हे बघून या प्रकरणावरती आजवर एकही शब्द न काढलेल्या नरेंद्र मोदी यांनी असं पाऊल उचललं जे बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. फ्रेंड्स, मैं जानता हूं की 23 जुलैच्या मध्यरात्री 11:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ पब्लिश केला. हा व्हिडिओ पब्लिश झाला होता तो जेनझींसाठी, तो सुद्धा इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा जेनझी प्रेमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरनं. हा व्हिडिओ होता साधारण 2 मिनिटं 55 सेकंदांचा. हा व्हिडिओचा अँगल सेल्फी कॅमेरा अँगल होता. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये चिंता व्यक्त केली आणि कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलं. पण या व्हिडिओपेक्षा जास्त चर्चा झाली ती मोदींच्या बोलण्याच्या शैलीची, त्यांच्या कॅमेरा अँगलची आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजची. मोदींच्या या व्हिडिओनंतर आंदोलन प्रकरणात सरकार बॅकफूटवर गेलंय का, अशा चर्चा चालू झाल्या. ही चर्चा सुरू होण्यासाठी आणखी एक बैठक कारणीभूत ठरली. ती बैठक झाली CJPचे प्रवक्ते आणि JP नड्डा यांच्यामध्ये. विशेष म्हणजे ही बैठक CJPच्या मागणीप्रमाणे एका त्रयस्थ ठिकाणी झाली. त्या बैठकीमध्ये CJPनं आपल्या 3 मागण्या सरकारसमोर ठेवल्या आणि त्यातल्या 2 मागण्यांबाबत सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत मात्र कुठलंही आश्वासन हे सरकारकडनं दिलं गेलं नाही. अखेर त्या बैठकीच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये JP नड्डांनी CJPच्या प्रवक्त्यांकडे राजीनाम्याच्या मागणीसाठी 1 दिवसाचा वेळ मागितला. CJPच्या प्रवक्त्यांनी सरकारला तसा वेळ देखील दिला आणि बैठक तिथंच आटोपली. पण सरकारनं राजीनाम्याच्या मागणीसाठी 1 दिवसाचा वेळ मागणं हेच धर्मेंद्र प्रधानांच्या संभाव्य राजीनाम्याचे संकेत होते. खरं तर यानंतर CJPचे प्रवक्ते हे जंतर मंतरवरती आले. स्टेजवर येत त्यांनी कुठंतरी आपला जो विजय आहे तो आता टप्प्यात आलेला आहे अशी घोषणा आंदोलकांच्या समोर केली होती. त्यामुळे नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष असताना त्याच रात्री सोनम वांगचुक यांचा एक व्हिडिओ समोर आला. आज 26वें दिन मैं आप लोगों को कुछ खास खबर बताना चाहूँगा. अभी थोड़ी देर पहले केंद्रीय मंत्री JP नड्डा साहब और जितेंद्र सिंह साहब यहाँ आए थे. सोनम वांगचुक यांनी नड्डा यांच्या हातून उपोषण सोडणं, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी न करणं यावरून ते सरकारला मॅनेज झाल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि या सगळ्या शंकांना त्यांनी उत्तर दिलं. 26 दिवस उपाशी राहिलो, 11 किलो वजन घटवलं, ते कशासाठी? मला कोणाच्याही कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरज नाही असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं. माझं उपोषण पवित्र होतं, मला डीलच करायची असती तर मी ती AC मध्ये बसून केली असती असं वांगचुक यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये म्हटलं आणि त्यामुळे वातावरण पुन्हा बदललं. एकीकडे आंदोलक, विरोधक आणि दुसरीकडे सामाजिक संघटना, सेलिब्रिटी अशा सगळ्या बाजूंनी सरकार घेरलं गेलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवरचं प्रेशर आता वाढत चाललं होतं. त्यात सरकारला दिलेली डेडलाईन सुद्धा आता संपत चालली होती. अशातच 25 जुलैच्या दुपारी 2:18 केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती एक पत्र पडलं. हे 1.5 पानांचं पत्र म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्याचं पत्र समोर आलं आणि जंतर मंतरवरती आषाढी एकादशीला जणू दिवाळी साजरी झाली. आंदोलनाच्या बरोबर 36व्या दिवशी जनझीच्या एकजुटीचा विजय झाला. अख्खं जंतर मंतर दणाणून गेलं. अभिजित दिपके आणि टीमने दिलेला लढा, त्याला मिळालेलं जनझीचं पाठबळ आणि त्या पाठबळाला इंडिपेंडंट मीडियाचा मिळालेला सपोर्ट, या सगळ्यामुळे कधीही न झुकणारं मोदी सरकार हे झुकलं. सोशल मीडियावरती आवाज उठवणाऱ्यांना कधी काळी जिकडे झुरळ म्हटलं गेलं त्या झुरळांनी खऱ्या अर्थानं मोदी सरकारला हादरा दिला आणि या 36 दिवसात देशाचं सगळं राजकीय अवकाश हे पार बदलून गेलं.